गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूल चत्वार वाचा गमू पंथ आनंद त्या राघवाचा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, त्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला सुखाचे दिवस आलेले आहे की आम्हालाही घराच्या बाहेर पडणं कंपल्सरी झालेलं आहे. ऑफिसच्या बाहेर लोकांमध्ये मिसळणं शक्य होत आहे. आया बाया बापड्या माऊल्या फिरू शकतात बाहेर सणाचं औचित्य साधून आणि समाजातले सगळे घटक एकमेकांना भेटत आहेत आणि त्यातून हा खामगाव महोत्सव हा जो प्रयोग केलेला आहे, मी याला प्रयोग नाही म्हणणार, हा शहरावर केलेला एक संस्कार आहे. हा संस्कार आपण कायम टिकवावा अशी अपेक्षा आहे, विनंती आहे, माझा देखील प्रयत्न राहील. आदरणीय आमदार साहेब आलेले अहालन व सहालन मरहबा, तुमचं स्वागत आहे या स्टेजवर. या. मला आता महाराजांनी सांगितलं की मी आपला वेळ घेतला, ते बोलत होते, अगदी थोडा वेळ बोलले. यापूर्वी बोललेले सर्व आदरणीय श्रोते आदरणीय वक्ते अत्यंत सुंदर बोलून गेले. मी मंचाचे आभार मानतो, मंचाला नमस्कार करतो आणि माझे दोन शब्द सुरू करतो की महाराज, आपण मगाशी मला सांगितलं की आपण माझा वेळ घेतला. मी आपल्यापेक्षा खूप लहान आहे वयाने मानाने. आपलं हे मोठेपण आहे, हे बुजुर्गांचं मोठेपण आहे. हा मोठेपणा आम्हाला कधी कदाचित येणार नाही. या गोष्टी तुमच्याकडून आम्ही शिकतो आणि जर टिकवल्या तर संस्कार टिकेल, तर विचार टिकेल, तर समाज टिकेल. कारण की माझं असं मत आहे, माझं स्पष्ट मत आहे. मी पुस्तकं वाचतो पण माझी एक सवय आहे की मी बघून शिकतो. मुंगीकडे बघावं, पक्षाकडे बघावं, खारीकडे बघावं, पाण्या बघावं. निसर्गासारखा सुंदर शिक्षक नाही. मी एकच गोष्ट बघतो की फुलपाखराला 15 की 21 दिवस त्याचं जीवन असतं पण ते कोणाचं नुकसान करत नाही. ते आपला सुंदरपणे जाऊन मकरंद पितं फुलातला, अंडी देतं, कोश तयार करतं, नवीन फुलपाखरं तयार होतात. एका जीवनातून दुसऱ्या जीवनाचा मार्ग सुरू होतो आणि ते फुलपाखरू पुन्हा आपलं लयाला जातं. तर माझा एक समाज असा आहे की तुमच्या घरी, मी माझ्या बहिणींना आयांना सांगतो आणि मुलांना सांगा की तुमच्या घरी आजी आजोबा जे कोण आहेत वयाने मोठे, कारण की समर्थांनी असं सांगितलं आहे की जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला तरी शेवटी काळ मोखे निमाला. प्रत्येकाला जायचंच आहे. जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला तरी शेवटी काळ मोखे निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले. मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे. एक जातो त्याच्या मागे आपण सोडायला जातो सगळे. मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभत्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते. हा जन्म मृत्यूचा फेरा आहे. म्हणून ज्यांचे श्वास कमी, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लागो, 150 वर्ष आयुष्य लागो, पण निसर्गाचा नियम आपल्याला माहिती आहे. कुरान सांगतं की कुल्लुन नफ्सुन जायकतुल मौत, हर कौम को मौत का मजा चखना है. मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम, हमने तुमको इसी मिट्टी से बनाया और हम तुमको इसी मिट्टी में मिला देंगे. हा जगाचा नियम आहे. म्हणून सारखं एक गोष्ट नेहमी मनाला सांगत असते की ज्याचे श्वास कमी आहे त्याला प्रेम द्या, ज्याचे श्वास कमी राहिले त्याला प्रेम द्या. मग ती मुंगी असो, कुत्रा असो, गाय असो, बैल असो, तुमची आई असो, वडील असो, जिसकी सांसें कम है उसको प्यार दो. कारण की ते जगामध्ये ही लोक राहणार नाहीत. आणि तुम्ही खूप संसार सुंदर केला मला सांगून की मी तुमचा वेळ घेतला असं नाही. खूप खूप धन्यवाद. आणि पावसाळा सुरू आहे, पावसाचा सीझन आहे. तुम्ही जे मागितलं, आदरणीय भंतेजींनी मागितलं, ग्रंथीजींनी मागितलं आणि आपण जे सांगितलं, आपण संतांच्या ठिकाणी आहात. आम्हाला आपण जगासाठी मागितलं, आपण स्वतःसाठी कधी मागितलं नाही. हे पसायदान तुमच्यासारखी मंडळी जेव्हा मागत असते तेव्हा आमच्यासारख्या लहानांवर संस्कार होतो. आम्ही काहीतरी ते बाळकडू घेतो आणि जगामध्ये पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. असंच पसायदान ज्या तुम्ही ओळी सांगितल्या, महर्षी याज्ञवल्क्यांनी संपूर्ण जगासाठी मागितलं. ते म्हणतात की
पावसाचे दिवस आहे, ते प्रार्थना करतात ईश्वराला. ते हे म्हणत नाही ईश्वराला की मला संपत्ती दे, धन दे, मला स्वतःला चांगली मुलं होऊ दे. त्यांचं मागणं हे संपूर्ण जगासाठी आहे. ते पाऊस मागतात ईश्वराला, म्हणतात की काले वर्षतु पर्जन्यः, काले वर्षतु पर्जन्यः पृथ्वी शस्यशालिनी, काले वर्षतु पर्जन्यः पृथ्वी शस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितो सज्जना संतु निर्भया. काले वर्षतु पर्जन्य, हे ईश्वरा, हे परमेश्वरा, दरवर्षी नियमित हवा तेवढा पाऊस पाड. अगदी अवर्षणही करू नको आणि पूर आणून लोकांचे जीव पण घेऊ नको. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी शस्यशालिनी, या पृथ्वीला, या धरणीला, माझ्या आईला सुंदर हिरवीगार होऊ दे, धनधान्याने भरपूर होऊ दे. देशोयम क्षोभ रहितो, आता भंतेजींनी सांगितलं की सगळ्यांना निर्भयतेने जगता आलं पाहिजे. देशोयम क्षोभ रहितो, या देशामध्ये क्षोभ नको, दंगली नको. सज्जना संतु निर्भया, जे सज्जन आहेत, जे चांगले आहेत, त्यांना निर्भयतेनं जगण्याचं पसायदान दे, वरदान दे, आशीर्वाद दे. सज्जना संतु निर्भया अपुत्रा पुत्रिणा संतु, ज्यांना मुलं नाहीत त्यांना मुलं होऊ दे. पुत्रिणा संतु पौत्रिणा, ज्यांना मुलं असतील त्यांना अजून चांगली मुलं होऊ दे. अधना सदना संतु, अधना सदना संतु म्हणजे तुमच्याकडे धनच कमी असेल, फक्त धन दे अशातला भाग नाही, तर ज्या ज्या फॅकल्टीमध्ये तुमच्याकडे कमी असेल, कोणाला बुद्धी कमी असेल, कोणाकडे धन कमी असेल, कोणाकडे ध्यान कमी असेल, कोणाला सुख कमी असेल, या सगळ्या प्रकारचं धन दे. सज्जना संतु निर्भया अपुत्रा पुत्रिणा संतु पुत्रिणा संतु पौत्रिणा अधना सदना संतु जीवंतु शरदाशतम, सगळ्यांना 100 वर्ष सुंदर आयुष्य दे. सर्वे संतु सुखिना सर्वे संतु निरामया, तुम्ही तर सांगितलं आहे सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चिद दुःख मार्ग. या संतांचा देश आहे, हा संतांचा देश आहे. आणि मला असं वाटतं की पृथ्वीच्या पाठीवर हा एकमेव देश आहे जो संतांच्या चालीवर चालतो. नाहीतर मी सांगतो तुम्हाला, आपलं युरोप किंवा आपला पाकिस्तान व्हायला वेळ नसता लागला. आपण संतांनी जे मार्ग चालवून दिले आपल्याला, ज्ञानेश्वर माऊलींनी किती सुंदर पसायदान मागितलं आहे, जगासाठी मागितलं आहे. गीतेवरचं टीकाकार लिहिलं आणि गीतेवरचं जो टीकाकार लिहिलं त्याला वाग्यज्ञ म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. आणि वाग्यज्ञ पूर्ण केला आणि निवृत्तीनाथांच्या प्रेरणेने केला. त्यांचे आभार मानले, जे श्रोतेगण ऐकायला आले होते त्यांचे आभार मानले. आणि आता माऊली वळते विश्वात्मक देवाकडे, परमेश्वराकडे. त्याला म्हणते की आता विश्वात्मक देवे, आता मी सगळं काम केलेलं आहे, आता हे क्रेडिट माझं आहे, हक्कानी मागते. आता विश्वात्मके देवे येणे वागदने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे त्यांच्यासाठी त्यांनी काहीच मागितलं नाही. या भूमीचं, या देशाचं मोठेपण हेच आहे की पूर्वजांनी त्यांच्यासाठी काहीच मागितलं नाही. शिवाजी राजांनी हे राज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, हिंदू मुस्लिम सगळ्यांना घेऊन हे राज्य निर्माण केलं. कधी कुणाचं नुकसान केलं नाही. रयतेच्या शेतातल्या पिकाला, त्या देठाला सुद्धा हात लावू नये असं सैन्याला सांगणारा राजा हा संतच होता. हे संतांमध्ये वीरही आहेत, महाराज संतांसारखेच. असे राजे लाभले, राणा प्रतापांसारखे राजे लाभले, असे गुरु गोविंद सिंगांसारखे लाभले, असे राजे लाभले म्हणून टिकून आहे. शीख धर्माचं इतकं सुंदर सांगणं आहे, म्हणजे गॉड इज वन, देव एक आहे. एकम ब्रह्मा द्वितीय नसते, ब्रह्म एक आहे, दुसरं नाही. एकम ब्रह्मा द्वितीय नसते, नाही नय नसते किंचन ना तस्य प्रतिमा असते. त्याचं उसकी कोई सूरत भी नाही, त्याचं कोई चित्र नाही. आता आम्ही मूर्ती करतो, आम्ही चित्र करतो, हां आम्हाला ते निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप आम्हाला पाहिजे, आम्हाला त्याचं कौतुक करायचं आहे, आम्हाला त्याच्यापुढे नाचायचं आहे, त्याचं कौतुक करायचं आहे, त्याचे लाड करायचे आहे, त्याला दूध पाजायचं आहे, त्याला झोपवायचं आहे, म्हणून आम्ही करतो. हे आमच्या समाधानासाठी आहे. आणि तेवढा सुंदर समाज हा आहे की नानक म्हणतात की एक ओंकार सतनाम, एक ओंकार एक ईश्वर, सतनाम ही इज द ओनली ट्रूथ. एक ओंकार सतनाम करता पुरख निरपाऊ निर्वैर अकाल मूरत अजुनी सेभंग गुरु प्रसाद. म्हणजे जप आदि सच, पहिले सत्य होतं, जुगादी सच, युगेने उगे ये सत्य राहणार है भी सच, नानक होसी भी सच. ਕਹਿੰਦੇ ਕਿ सोचे सोची ना होई, सोचे सोची ना होई,
जे सोची लखवार. तुम्ही स्वतःला कितीही शुद्ध करायचा प्रयत्न करा, कितीही होम हवन करा, कितीही काही करा, तुमचं मन शुद्ध नाही होणार. सोचे सोची ना होय जे सोची लखवार, चुप्पे चुप्प ना होय, चुप्पे चुप्प ना होय जे लाई रहा लिप्तार. कितीही तुम्ही रिच्युअल पाळा, यज्ञ करा, दान धर्म करा, कर्मकांड करा, मनाला शांती लाभणार नाही. ओ चुप्पे चुप्प ना होई जे लाई रहा लिवतार. कितीही तपस्या करा, कितीही मन लावून बसा, ध्यान लावून बसा, मनाला शांती भेटणार नाही. पुकिया पुक ना उतरी, बुकिया पुक ना उतरी जे बन्ना पुरिया पार. तुम्ही धान्याचे धनाचे प्रॉपर्टीचे डोंगर लावून टाका, तुमची भूक नाही संपणार. म्हणतात की सहस सियाणपा लख होई ता एक ना चले नाल. कितीही हुशार असाल तुम्ही, कितीही विजडम असेल, कितीही विद्वत्ता असेल, परंतु तू ही इथेच राहू दे तुझ्यापाशी, तिथे तुला कामात, हा शहाणपण तिथे कामात नाही येणार. सहस सियाणपा लख होई ता एक न चले नाल. आणि शेवटी म्हणतात की किव सचियारा होईये. आता याच्यातून सत्य कसं पाहू मी? किव सचियारा होईये किव कुडे टुटे पाल. दिस इज हे ग्रंथ साहेब आहे, हे गुरुमुखी आहे. किव सचियारा होईये किव कुडे टुटे पाल. मग सत्य कसं मिळेल मला? हे खोट्याचे डोंगर, हे भंपकपणा कसा जाईल? तो सांगतात हुकुम रजाई चलना, त्याच्या हुकुमानी चाल. हुकुम रजाई चलना नानक लिखिया नाल. त्यांनी दिलेला, त्यांनी माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. इतकं सुंदर सांगितलं भंतेजींनी मगाशी. आपल्या डोक्यात त्या गोष्टी उतरल्या पाहिजे. मला एक तुकाराम महाराजांच्या गोष्टी आठवतात काय. म्हणजे असा माणूस जगद्गुरू तुकाराम हा देवाने निर्माण केला कसा, की जेव्हा जेव्हा ईश्वराला गरज वाटते की जगाला मार्ग दाखवावा लागेल, त्याला मेसेंजरची आवश्यकता पडते, तेव्हा तो मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला पाठवतो. तेव्हा तो ज्ञानेश्वर मौलीला पाठवतो, निवृत्तीनाथ महाराजांना पाठवतो, तुकाराम महाराजांना पाठवतो. आणि हे लोक आपल्याला मार्ग दाखवतात. नामदेव महाराज तुकाराम महाराजांच्या 500-600 वर्षपूर्वी होऊन गेले. आणि तुकाराम महाराजांचा जन्म झाला की त्यांचं गाव तुकाराम बोलोबा आंबिले, देहू गाव. तुकारामांचा जन्म व्हायचा होता, तर एकदा पांडुरंगाने वैकुंठामध्ये सगळे संत, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, मुक्ताई, गुरुबा कुंभार, मीराबाई सगळे बसलेले. विठ्ठलाने नामदेवांना बोलवलं आणि सांगितलं की नामदेवा, आपल्याला कामं करावी लागतात जगाची, जगाचं रहाट गाडगं चाललं पाहिजे, म्हणून आपल्याला हे काम करून पुन्हा यायचं आहे तुला. तर तुझा अवतार संपला आहे, पण तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तो म्हणे कुठले? तर म्हणे आमचा बोलोबा नावाचा भक्त राहतो देहू गावामध्ये, त्याची बायको आहे कनकाई, तिच्या पोटी तुला जन्म घ्यायचा आहे. तिच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. तुकाराम महाराज कनकाई आईच्या पोटी जन्माला आले, म्हणून म्हणतात की नामा होता वैकुंठासी, नामा होता वैकुंठासी देव विनवितयासी. संत असे कठीण होते की देव पण नमस्कार करा संतांना. नामा होता वैकुंठासी देव विनवितयासी बोललो बाचा पुत्र होणे. नामा होता वैकुंठासी देव विनवितयासी बोलो बाचा पुत्र होणे. आज्ञा होत नारायणे नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. म्हणून जगद्गुरु तुकाराम अवतार नामयाचा. असा तुकारामांचा जन्म झाला. आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या संत परंपरेमध्ये तुकाराम महाराज म्हणजे सगळ्यांच्या तुलनेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, विद्वानापासून जाहील माणसापर्यंत सगळ्यांसाठी एक दीपस्तंभ आहे. असा माणूस, असा संत, तुमच्या आमच्यासारखा सुखदुःखाचे टाके सोसणारा, देवभावळा, सरळ माणूस, सन्मार्गी आणि परमेश्वरावर निस्सीम भक्ती असणारा माणूस, हा नरचा नारायण कसा होतो याचं उदाहरण म्हणजे तुकारामांचं जीवन आहे. विठ्ठलाची इतकी निस्सीम भक्ती. एक प्रसंग मला आठवतो की त्यांना एकदा धर्मशास्त्रांनी बोलवलं तुकाराम महाराजांना.
सगळ्यांनी आरोप केला की हा क्षुद्र माणूस, हा वेदांबाबतीत सांगतो, हा धर्माच्या गोष्टी सांगतो, याला वेद शास्त्र पुराण स्मृती याचं ज्ञान नाही, पण हा तरीही बोलतो. तक्रार केली, कोर्ट चाललं, तुकाराम महाराजांना बोलवलं, म्हणजे तुकाराम तुला कोणी शिकवतंय? कोण शिकवतं? तर संतांना देव शिकवतो, संतांना फक्त देव शिकवतो. तुकाराम महाराजांचं भारतीय काव्य समीक्षेचा समज असा आहे की कविता 2-3 कारणांनी जन्म घेते. एक प्रयत्न, दुसरा प्रतिभा आणि तिसरा प्रसाद. कोणी खूप प्रयत्न करून कविता शिकतं, कोणाला उपजत प्रतिभा असते, आणि तिसरं डायरेक्ट वरून येतं. वायफाय एकदम हॉटस्पॉट असतो त्याला परमेश्वराचा, तर त्याला कविता सहज निर्माण होते त्याच्या तोंडून. तर महाराजांची कविता प्रासादिक होती. म्हणून तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे की प्रसादाची वाणी वदतो उत्तरे, प्रसादाची वाणी वदतो उत्तरे, नाही मतांतरे जोडियली, अश्रुत हे प्रासादिक, कृपा भीक स्वामीची. आणि म्हणतो की तुका होऊन निराळा, क्षरा अक्षरा वेगळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. त्याचा प्रसाद आहे म्हणून बोलतो. तर धर्मशास्त्रांनी बोलवलं, विचारलं काय काय कोण शिकवतो तुला? तेव्हा सांगितलं आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, ऐकविता धनी वेगळाची. साळुंकी गाते, ती आवाज करेल, पण त्या परमपित्या परमेश्वराने ही वातावरणच निर्माण केलं नसतं, ही हवाच निर्माण केली नसती, तो आवाज कोणाच्या कानापर्यंत गेला असता. साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी, ऐकविता धनी वेगळाची. तुकाराम म्हणतात काय म्या पामरे बोलावी उत्तरे. मी तर छोटा माणूस आहे, किड्या माकोड्यासारखा मी माणूस आहे, लहान माणूस आहे, फकीर आहे. पण काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी विश्वंभरे बोलाविले. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी विश्वंभरे बोलाविले. तुका म्हणे कोण जाणे त्याची करा, चालवी पांगुळा पायाविनं. तो लंगड्यालाही चालवून देईन, तर मला बोलवणं काय मुश्किल आहे त्याला. असं जीवन तुकारामांचं. एक प्रसंग अजून आठवतो की शिवाजी राजे एकदा लोहगावला आले. शिवाजी महाराज लोहगावला आले. लोहगावला शिवाजी महाराजांना कळलं की या गावामध्ये एक तुकाराम नावाचा एकदम साधा भोळा भाबडा माणूस राहतो, संतासारखा आहे. महाराजांना कुतूहल होतं. अशा लोकांकडे महाराजांचं विशेष लक्ष असायचं. महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं की तुम्ही हे सोन्याचे होन, भरजरी वस्त्र हे घेऊन जा आणि तुकारामांना नजर करा आणि त्यांना सांगा की मी त्यांना भेटायला येणार आहे. हे लोक गेले तर त्यांनी त्या वस्तू तुकाराम महाराजांच्या नजर केल्या. महाराजांनी बघितलं, बाजूला ठेवलं. दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे आले लोहगावला. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी या वस्तू याचकांना वाटून दिल्या. संत माणूस, फकीर, काय सगळं दुनिया सोडलेली. जो संत असतो तो खरा राजा असतो, तो खरा बादशाह असतो. तर त्यांनी सगळं सोडून दिलेला माणूस. तो शिवाजी महाराज आले, नमस्कार केला महाराजांना. महाराजांनी दोन्ही खांदे धरून उठवलं. साहेब महाराजांना सांगितलं तुकाराम महाराजांनी. महाराज विचारतात की राजा मला हे काय दिलं तू? मला तुझ्या धनाची अपेक्षा नाही आहे, मला विठ्ठल पाहिजे फक्त. तो म्हणतो की काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. तुम्ही कळले ती उदार, राजा तू उदार आहेस. तुम्ही कळले ती उदार, साठी परिसाची गार. तू परिसासारखा आहे, मिडास त्याचं आहे तुला पारस. तर तुम्ही कळले ती उदार, साठी परिसाची गार. जीव देता तरी वचना नाही एकसरी, परी गोमासा समान तुका म्हणे आम्हा धन. आम्हाला गोमासासारखा आहे धन, वर्ज आहे मला. मुंगी आणि राव आम्हा सारिखाच जीव, गेला मोह आणि पाशा, कळीकाळाचा तो पाशा. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे. राजा तुझ्या रूपात मला विठ्ठल दिसतं, कारण की तू सगळ्यांचं रक्षण करतो, सगळ्यांना सांभाळतो आणि तुझ्यासारखा राजा हा या राज्याला आवश्यक आहे. म्हणून तू खऱ्या अर्थाने आणि विठ्ठलाच्या प्रेरणेने काम करतोय. म्हणून तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे. हे असे राजे, असे संत आपल्याकडे होऊन गेले. आणि आता जातीय सलोख्याचा विषय आहे, आपण यांच्याकडून हेच शिकलो. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की भांडणं धर्मामध्ये आणि एकमेकांच्या धर्मावर बोलणं
आजच मी आता काही मुस्लिम बांधवही बसलेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. टिपू सुलतानच्या पोस्टरवरून खूप वाद निर्माण झाले. मी बहुतेक लोकांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्या मुलांना सांगायची गरज आहे की इस्लाम में तस्वीर की कोई इजाज़त नहीं है. इस्लाममध्ये तस्वीर, पिक्चर, फोटो किंवा पुतळा याला इस्लाममध्ये मान्यता नाही. त्याच्यामुळे टिपू सुलतानचा पोस्टर घेऊन तो जर मिरवणुकीमध्ये जात असेल तर ते गैर इस्लामी कृत्य आहे खऱ्या अर्थाने. मला हे आजच मला कळलं. मुस्लिम सियासत्ता में से मुस्लिम सही में उसकी रिवायत है. आप कोई भी देख ले तो आपको उसका सबूत मिल सकता है. या गोष्टी ज्या आहे की माझा धर्म मोठा, माझी जात मोठी, हा जो भेदभाव आहे हा पक्षांमध्ये पण नाही. हा पक्षांमध्ये नाही, प्राण्यांमध्ये नाही, उंदरांमध्ये नाही. जे एकदम आपण ज्यांना एकदम चिल्लर मानतो अशा प्राण्यांकडून आपण शिकावं मला वाटतं. मुंग्यांमध्ये कधी भेदभाव नाही. दोन मुंग्या भेटल्या की गुजू 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 करतात, कधी भानगडी करत नाही, काही आपल्या आपल्या रस्त्याला जातात. आपल्याला काय गरज आहे? फक्त एकच आहे की माणसाचा अहंकार, माझा धर्म मोठा, माझा संत मोठा, माझा देव मोठा, या गोष्टीवरून निदा फाजली की कुछ एक नज्म है. मैं ये करूँगा की ते म्हणतात की तुम अपने अकीदों के नेज़े, अकीदा म्हणजे विश्वास, नेज़ा म्हणजे भाला, तुम अपने अकीदों के नेज़े हर दिल में उतारे जाते हो. तुम्ही भोसकता लोकांना तुमच्या विश्वासाच्यावर की मीच मोठा आहे. तुम अपने अकीदों के नेज़े हर दिल में उतारे जाते हो. हम लोग मोहब्बत वाले हैं, तुम खंजर क्यों लहराते हो. हम लोग मोहब्बत वाले हैं, तुम खंजर क्यों लहराते हो. इस शहर में नगमे बहने दो. या शहरामध्ये तुम्ही आम्ही राहता आहे, हा तानाबाना आहे एकमेकाचा. हिंदू असो, मुसलमान असो, बौद्ध असो, सिख, ईसाई असो, कोणी असो, आपण आहोत म्हणून ही बाग सुंदर दिसते. वेगवेगळ्या रंगाची फुलं. मगाशी सांगितलं की चमन में एक तलाफ है, रंग बू से बात बनती है. चमन में एक तलाफ है म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे. चमन में एक तलाफ है, रंग बू से बात बनती है. तुम ही तुम हो तो क्या तुम हो, और हम ही हम है तो क्या हम है. सब साथ रहेंगे तो बागीचा अच्छा दिखेगा. मतलब कि तुम अपने अकीदों के नेज़े हर दिल में उतारे जाते हो. हम लोग मोहब्बत वाले हैं, तुम खंजर क्यों लहराते हो. इस शहर में नगमे बहने दो, इस शहर में नगमे बहने दो, बस्ती में हमें भी रहने दो. इस शहर में नगमे बहने दो, बस्ती में हमें भी रहने दो. हम पालनहार हैं फूलों के, हम खुशबू के रखवाले हैं. हम पालनहार हैं फूलों के, हम खुशबू के रखवाले हैं. तुम किसका लहू पीने आए, किसको मारने आए. तुमचे आईबाप इथेच होते, आजोबा आजी इथे होते, आमचेही होते, एकाच गल्लीत राहत होतो, आना जाना था. आता थोड्याशा गोष्टीहून तुम किसका लहू पीने आए. इस शहर में नगमे बहने दो, बस्ती में हमें भी रहने दो. हम पालनहार हैं फूलों के, हम खुशबू के रखवाले हैं. तुम किसका लहू पीने आए, हम प्यार सिखाने वाले हैं. आम्ही तो प्रेम शिकवायला आलो आहे. इस शहर में फिर क्या देखोगे. हे चित्र फार वाईट आहे. इस शहर में फिर क्या देखोगे. या शहरामध्ये काय बघाल पुन्हा. जब हर्फ यहाँ मर जाएगा. हर्फ म्हणजे शब्द. एकमेकाशी बोलणं बंद होऊन जाईल, संवाद बंद होऊन जाईल, येणं जाणं बंद होऊन जाईल. इस शहर में फिर क्या देखोगे. जब हर्फ यहाँ मर जाएगा, जब तेग पे लय कट जाएगी. तुमचा आमचा सुसंवाद संपून जाईल तलवारीने. इस शहर में फिर क्या देखोगे. जब हर्फ यहाँ मर जाएगा, जब तेग पे लय कट जाएगी, जब कत्ल हुआ सुरसाजों का और काल पड़ा आवाज़ों का. फिर किस पर संग उठाओगे. कोणाला तगड़ा माराल मग. फिर किस पर संग उठाओगे. अपने चेहरे आईनों में देखोगे डर जाओगे. अपने चेहरे आईनों में देखोगे डर जाओगे. या ज्या गोष्टी आहे या मला असं वाटतं की खामगाव खूप सुंदर शहर म्हणून पुढे येत आहे. एक खामगावमध्ये हा जो विचार आपण टाकलेला आहे की या गोष्टी फक्त देवाहून भांडणं काही होऊ नये. कारण देव एक आहे आपल्याला माहिती आहे, तो आपल्याला दिसत पण नाही. आता मुस्लिम म्हणतात की कुल्हू अल्लाहु अहद व अल्लाहु समद लम यलिद लम युलद व लम यकुल लहू कुफुवन अहद. हे म्हणतात एक ओंकार सतनाम कर्तापूरक. आम्ही म्हणतो एकम ब्रह्मा द्वितीया नसते. व्याख्या एकच आहे सगळी. व्याख्या एकच है और हम उसको ढूंढते फिरते मंदिरों में, मसाजिद में, गिरजा में, कहाँ कहाँ ढूंढते उसको. वो हमारे अंदर बसा है, तो इथे आहे. तो म्हणतात की मो को कहाँ ढूंढू रे बंदे, मो को कहाँ ढूंढू रे बंदे, मैं तो तोरे पास रे. मी तर तुझ्या जवळ आहे.
मोह को कहाँ ढूंढो रे बंदे, मैं तो तोरे पास रे। ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में, ना मैं क्रिया कर्म में रहता, ना मैं क्रिया कर्म में रहता, ना ही जोग उपवास में, ना ही प्राण ना ही पिंड, ना ब्रह्मांड आकाश में, पर खोजे हुए तुरंत मिल जाऊं एक पल भर की तलाश में। कहत कबीर सुनो भाई साधु, मैं तो हूं विश्वास में, मैं तो हूं विश्वास में। विश्वासात देव आहे. आणि म्हणून आम्हाला सांगतो की त्यांनी आपल्याला माणसाच्या रूपात जमिनीवर पाठवलं आहे, आपल्याला सालदार म्हणून पाठवलं आहे, सालदार बनवलं आहे. कुराणची एक वही आहे की वैज काल रब्बुका लिल मलाइकती, वैज काल रब्बुका लिल मलाइकती इन्नी जाइलून फिल अर्ज़ी खलीफा. वैज काल रब्बुका म्हणजे और कहा तेरे भगवान ने, तुझ्या अल्लानी म्हटलं. तुम्ही अल्ला म्हणता, आम्ही देव म्हणतो, ते वाहेगुरु म्हणतात, ते गॉड म्हणतात, असं आहे सगळं. वैज काल रब्बुका लिल मलाइकती इन्नी जाइलून फिल अर्ज़ी खलीफा. और रब ने इरादा किया कि मैं ज़मीन पर अपना खलीफा भेजने वाला हूँ. आणि आदम अलैहिस्सलाम को पैदा किया. माणसाला स्वतःची सालदारकी देऊन पृथ्वी दिलेली आहे. आपण इथे फक्त जगायला, खाय प्यायला, झोपायला आलेलो नाही, आपण हिला सांभाळायला आलेलो आहे, हे सांभाळायला आलेलो आहे. ते म्हणतात की हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, हे त्याची सृष्टी आहे. हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, ये किसके बाद लो की पालकी उड़ा रहा पवन. दिशाए देखो रंग भरी, चमक उठी उमंग भरी, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है. ये कौन चित्रकार है? तो चित्रकार आहे, त्यांनी केलं आहे. या गोष्टी त्यांनी दिलं आहे आपल्याला. हे सगळं आपण त्याची तारीफ तर करायचीच, आपण त्याला जपणं पण शिकलं पाहिजे. आणि जेव्हा माणूस पण जपलं जाईल, जेव्हा प्रेम भाव जपला जाईल, तेव्हा या सगळ्या गोष्टी जपल्या. मला वाटतं वेळ होता ना. मला एक छोटीशी हमद आहे, ती मी सांगतो. हमद म्हणजे तारीफ, हमद म्हणजे तारीफ म्हणजे प्रशंसा. त्यातल्या काहीच कडवे मी सांगून रजा घेणार आहे आता. ते म्हणतात की आम्ही देवाला शोधत फिरतो, देव आपल्याला भेटत नाही. तो म्हणतो की कभी यहाँ तुम्हें ढूंढा, कभी यहाँ तुम्हें ढूंढा, कभी वहाँ पहुँचा. काय लावलाय वो खेळ तू, काय येडं करतो मला. कभी यहाँ तुम्हें ढूंढा कभी वहाँ पहुँचा, तुम्हारी दीद के खातिर कहाँ कहाँ पहुँचा. गरीब मिट गए पामाल हो गए, लेकिन किसी तलक न तेरा आज तक निशा पहुँचा. तू कोणाला सापडला नाही, हो भी नहीं और हर जाहूँ. तू नाही पण आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. कहते कि हर जर्रे में किस शान से तू जलवानुमा है, हर जर्रे में किस शान से तू जलवानुमा है राह मगर अक्ल के कैसा है तू क्या है. हर जर्रे में किस शान से तू जलवानुमा है राह मगर अक्ल के कैसा है तू क्या है. तुझे दैरो हरम में मैंने ढूंढा मगर तू नहीं मिलता, तशरीफ फरमा तुझको अपने दिल में देखा है. ढूंढे से मिले हो न ढूंढे से कहीं तुम, तू शोधून नाही सापडला. ढूंढे से मिले हो न ढूंढे से कहीं तुम, और फिर ये तमाशा है जहां हम है वही तुम. तो म्हणतो की छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम, छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम, जलवा दिखा के जलवा दिखाते नहीं हो तुम, जो असल बात है वो बताते नहीं हो तुम. दैरो हरम के झगड़े, हिंदू मुस्लिम के झगड़े नहीं मिटाता, दैरो हरम के झगड़े मिटाते नहीं हो तुम. हैरान हूँ मेरे दिल में समाये हो किस तरह, हालांकि दो जहां में समाते नहीं हो तुम. असं आहे. तरी आता शेवटचं सांगतो की आता चलतो. पुन्हा जगद्गुरूंच्याच काही वेळा आठवतात की आम्ही जातो आता कृपा असू द्यावी, सकळा सांगावे विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, श्रीरंग वैकुंठी बोलवितो, अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित गुप्त झाला तुका. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. थँक्यू. जय हिंद, जय महाराज.